निवडणुका आल्या की आरोप प्रत्यारोप होतात आणि वसईमध्ये पुन्हा एकदा काल आरोप झालेत, तुम्ही ऐकले असतील. कुठेतरी पुन्हा हुकुमशाही, दहशतवाद, गुंडगिरीचा आरोप केलेला आहे. यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? बघा आता कसं आहे, 1995 साली तर इतकं म्हणजे प्रत्येक लोकल पेपरचा फ्रंट पेज हा वसईमध्ये दहशतवाद, विरारमध्ये दहशतवाद आणि कोण तर ठाकूर परिवार. प्रत्येक म्हणजे टी व्ही चॅनेलवर, मराठी टी व्ही चॅनलवर ह्या अशा बातम्या चालायच्या. पण तशा वेळेलासुद्धा सगळेच पक्ष, तेव्हा तर आप्पा काँग्रेसमधून लढवत नव्हते, स्वतःची पार्टी त्यांनी चालू केली होती आणि काँग्रेस, भाजपा, शिवसेना आणि अन्य पक्ष एकत्रित येऊन हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधामध्ये उभे राहिले होते. आणि तशा परिस्थितीत पण लोकांना सत्य काय ते माहिती आहे आणि तशा वेळेला पण हितेंद्र ठाकूर यांना त्यांनी निवडून दिलं. तर आज जो दहशतवादाची जी कॅसेट आहे ती अतिशय घासलेली आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी काही विरोध करण्यासाठी त्यांच्याकडे काही मुद्देच नाही आहेत. त्याच्यामुळे दहशतवाद आणि जी भाषा वापरली जाते, खूप मोठे मोठे नेते आहेत, ज्येष्ठ आहेत, मी तर खूप लहान आहे त्यांच्या पुढे, तर ह्याच्यावर तर मी काही बोलू शकतो. काल आणखीन एक असा आरोप झाला की वसईवालों को वसई में देख लेंगे. वसईवाल्यांनीच प्रत्येक वेळेला जेवढे आले त्यांना बघितलेलं आहे. तुम्ही गेल्या वेळेसच्या विधानसभेची निवडणूक पाहिली, किती वातावरण निर्माण केलं होतं, परंतु वसईवाल्यांनीच सगळ्यांना पाहिलेलं आहे, त्यांचा रस्ता त्यांना दाखवलेला आहे. हे जे आरोप नेते लोक करतात त्याला तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना काय सांगाल? कारण कार्यकर्ते पण देखील बहुजन विकास आघाडीचे संतापलेले आहेत. संयम कुठेतरी सुटेल, त्यांना तुम्ही आव्हान करा. नाही, ते संतापणार. त्याचं कारण असं आहे की दिवस रात्र ते आमच्याबरोबर असतात आणि त्यांनी आमच्याबरोबर कामे केलेली आहेत, म्हणजे त्यांचा संताप तर होणारच. पण मी कार्यकर्त्यांना एवढंच सांगेन की आपण लोकांपुढे जाताना, प्रचार करत असताना आपण केलेली कामे न्यायची, कारण आपल्याकडे बाकीच्या गोष्टी करण्यासाठी वेळच उरलेला नाही आहे. आपण 12ही महिने, आणि आप्पांना तर तुम्ही बघतात की इथे बसलेले असतात बाहेर, त्यांच्या ऑफिसचे दरवाजे कधी बंद नसतात, त्यांना लोकांना अपॉइंटमेंट घेऊन भेटायला यावं लागत नाही, ते बसलेले असतात सगळ्यांसाठी. तर आपण केलेली कामे, आपले नेता 24 तास आपल्याला उपलब्ध असतात, ह्या सगळ्या गोष्टी लोकांमध्ये न्यायच्या आहेत. आणि कार्यकर्त्यांना माहिती आहे की आपल्याला काय बहुजन विकास आघाडी पक्षाच्या बाजूने काय बोलायचे लोकांमध्ये.